नमस्कार मंडळी. लय दिवसातनं गावाकडे जायचा योग आला. म्हणलं CNG भरून घेऊ. CNG वाले काका म्हणले खाली उतरा नाही तर गाडीचा स्फोट होईल. तसं आमच्या आईसाहेबांनी लय लांब रान कातारलं. म्हणजे लांब जाऊन थांबलेलंच आपलं बरं आहे. गाडीमध्ये CNG भरून गेलो. म्हणलं चला गावाकडे जाता जाता मासे घेऊन जाऊया. एका हाताने मोबाईल धरलेला बघितला आणि आमच्या आईसाहेब उच्चारल्या, ए गाबड्या, दोन्ही हाताने गाडी धर. आईसाहेब म्हणल्या, मावळत्या सूर्याला नमस्कार करा, उगवत्या सूर्याला सगळेच करतात. गावात पोचल्यानंतर सुंदर अशा वातावरणात आम्हाला मासेवाले दिसले. माशांचं जास्त ज्ञान असल्यासारखं दाखवत आम्ही माशांची पाहणी केली. मासे जिवंत असल्याने आमच्या बाप्पांनी त्यांच्याशी गप्पा मारण्याचा निर्णय घेतला. माशांबद्दल हळहळ व्यक्त करताना पप्पा माशांच्या जवळ गेले तशा त्या काकू उच्चारल्या, उठा हितनं. डॉगेश भाई तिथं होता. भावकी पुढं अपमान झाल्यानं पप्पा उठून गाडीकडे गेले आणि सरळ पप्पांना मी विचारलं, पप्पा हेअरकट कस काय झालाय? तसे पप्पाही उच्चारले, तुला लय दिवस हाताखालनं काढला नाही त्यामुळं तू असा हेअरकट केलाय. नंतर मासे पॅक केले. काम 70 झालं. 3 किलो मासे घेतले, मस्तपैकी घरी आणले. धुत असताना आईसाहेबांना विचारलं, काय मदत लागली तर सांगा. तसे घरचे म्हणले, हो बाहेर. मासा तळला रे तळला की खायचा हा प्लॅन बारकीला समजल्याने बारकी सुद्धा मला म्हणाली, आधी निघ बाहेर. आहा हा असा गरम गरम रस्सा आणि फ्राय मासा तावच मारला.